तोच तुमचा परमार्थ आहे. सर, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. हा विचारा की. कासव हे अनेक प्रकारचे असतात, बर, तर त्याचं महत्त्व काय? यांच्या हातातलं कासव पाहिलं का काय? कासव, आता पहा, कासवाला कुर्म असं म्हटलं गेलेलं आहे. आणि कुर्म म्हणजे काय की कुबेर हा आपल्याला फक्त धनाची देवता म्हणून माहिती, पण कुबेराच्या हाताखाली नवनिधी कामाला आहेत. म्हणजे जसं आपल्याकडे असतो ना की एक कमिशनर, त्याच्या अंडर मग असिस्टंट कमिशनर वगैरे वगैरे, तसा एक कुबेर आहे. आणि त्या कुबेराच्या हाताखाली नवनिधी काम करतात. मग ते शंख आहे, पद्म आहे, कुर्म आहे, खरवा आहे, निखरवा आहे, असे वेगवेगळ्या देवता आहेत की ज्या धनासाठी काम करतात. आपण आपल्या घरामध्ये पूजेमध्ये कासव ठेवणं, अंगावर कासव धारण करणं, हा सगळा प्रकार विष्णूच्या भक्तीशी निगडित आहे. घरामध्ये धनप्राप्ती आणि धनवृद्धी व्हावी असं वाटत असेल तर आपण आपल्या घरातल्या देवघरामध्ये अष्टधातूचं किंवा पितळ्याचं कासव वाटीमध्ये तांदूळ ठेवून तांदूळावरती उत्तरेकडे टोक करून ते ठेवायचं. बऱ्याचशा कासवांच्या खाली आपण जेव्हा उलट करतो तेव्हा खाली आकडे दिसतात. त्याला 15चं बिसा यंत्र म्हणतात. आणि बरेचसे लोक वेड्यासारखं ते पाण्यात ठेवतात. ते पाण्यात ठेवलं म्हणजे तुम्ही कुर्माला, म्हणजे नवनिधीला, आणि त्या कुर्माखाली असलेल्या 15च्या बिसा यंत्राला म्हणजे लक्ष्मीला पाण्यात ठेवता. आणि आपल्याकडं एखाद्या देवतेला पाण्यात संकटात पडल्यानंतर ठेवण्याची म्हणजे प्रथा आहे, आणि म्हणून ते चुकीचं आहे. धान्यामध्ये उत्तरेकडे तोंड करून कासव ठेवायचं. अष्टधातूचं ठेवू शकता, स्फटिकाचंही ठेवू शकता. आजकाल आपण पाहतो की हातामध्ये, तुमच्याही हातामध्ये अंगठी आहे कासवाची, ती घालू शकता. पण हातामध्ये अंगठी घातल्यानंतर तिचं तोंड हे बोटाच्या वरच्या दिशेनं असलं पाहिजे. म्हणजे आपल्या हातावरती जेव्हा आपण कासव घालतो तेव्हा त्याचं जे तोंड आहे ते वरच्या बोटाच्या दिशेने असलं पाहिजे. आणि घरामध्ये कासव देवघरात ठेवणं हे उत्तम मानलं गेलेलं आहे. आणि अर्थातच याच्यामुळं पैशाला कधीही कमी पडत नाही. आपण करतो घरामध्ये श्रीयंत्र ठेवतो, लक्ष्मी ठेवतो, पण लक्ष्मी कुठे असते? ही लक्ष्मी कुठे आहे? जिथे तुम्ही आहे. म्हणजे जिथे नारायण तिथे लक्ष्मी. त्या पद्धतीने कुर्म हा नारायण स्वरूप